भूताचा. मला वाटतं आपण आता उगीचच काळजी करत बसलोय. आता तो तरुण हे काम करायला तयार झालाय म्हटल्यावर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. तो फक्त होय म्हणाला म्हणून आपण काय निर्धास्त राहायचं? आणि त्याने त्याच्या कामाची किती माहिती करून घेतलीये आपल्याला काहीच माहित नाही. शेवटी काही झालं तरी त्याच्या प्राणांचा प्रश्न आहे. तेही बरोबरच आहे म्हणा, पण कोणी ना कोणीतरी हे काम करायलाच हवं. तुला या कामाची पूर्ण कल्पना आहे ना? होय, मला पूर्ण कल्पना आहे. त्या वाड्यामध्ये रात्रभर कुलपुरोहितांच्या प्रेताची राखण करत तिथल्या आत्म्यांशी सामना करायचा आहे. तो आत्मा वेगवेगळी रूपं घेऊन तुला आमिष दाखवायचा प्रयत्न करेल. तू त्यात फसू नकोस. तू त्याची कोणतीही गोष्ट मान्य करू नकोस. त्याने काही सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध वाग. हे बघ, रात्रभर तुला त्या आत्म्याशी सामना करावा लागेल आणि जर का तुझं मन डळमळीत झालं किंवा कमकुवत झालं तर तुझा पराभव निश्चित आणि त्या पराभवाचे परिणाम काय भोगावे लागतील हे तुला माहीतच आहे. हो, मृत्यू माहिती आहे मला. जर तू या कामात यशस्वी झालास तर पुरोहितांच्या प्रेताला तुझ्या हस्ते अग्नी दिला जाईल आणि त्या आत्म्यापासून आपली सुटका होऊन गावावरचं संकट टळेल. तुम्ही निश्चिंत राहा. मी पूर्ण विचार करून ह्या कामासाठी तयार झालो. त्या आत्म्याच्या कुठल्याही आमिषांना मी बळी पडणार नाही. पुरोहितांच्या प्रेताची राखण करत त्या आत्म्याशी खंबीर मनाने सामना करेन आणि त्याच्यापासून या गावाची सुटका करेन. मला आशीर्वाद द्या. तथास्तु. ही अभिमंत्रित तलवार आहे. संकटाच्या वेळी तुला उपयोगी पडेल.
वीणा, इथून जवळ सासवड गाव आहे, तिथे माझी गाडी बंद पडली आहे. मला जरा तुम्ही मदत करू शकाल का? तो आत्मा वेगवेगळी रूपं घेऊन तुला आमिष दाखवायचा प्रयत्न करेल. तू त्यात फसू नकोस. तू त्याची कोणतीही गोष्ट मान्य करू नकोस. त्याने काही सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध वाग. हा ते आत नाही, माझी गाडी बाहेर बंद पडली आहे. माहिती आहे मला. तुला जर मदत हवी असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. ही तलवार स्वरक्षणासाठी. तुला जर भीती वाटत असेल तर तू जाऊ शकतेस. ठीक आहे, येते मी. हे प्रेत कोणाचं आहे? तुला नाही माहित? मला कसं माहित असणार? पहिल्यांदाच आले ना मी इथे. पहिल्यांदा आलीस? हो. मग तुझा वावर नक्की आहे कुठे? वावर वावर असेल, मी काय आत्मा आहे का? मग कोण आहेस तू? अहो, मी सांगितलं ना, मी वीणा. माझी गाडी बाहेर बंद पडली म्हणून अख्ख्या गावामध्ये तुला हाच वाडा मिळाला का गाडी बंद पडायला? बंद कर तुझी बडबड. तू ह्या तलवारीबद्दल विचारत होतीस ना? मग ऐक, तुझ्यासारख्या दुष्ट आत्मांचा नायनाट करण्यासाठी माझ्याकडे अभिमंत्रित तलवार आहे. अहो, मी आत्मा नाहीये. तुम्ही काय बडबड करताय? तुम्ही आत्मा नाही? नाही, मला मारू नको प्लीज. मला नको तुमची मदत. सॉरी, मी तुम्हाला त्रास नाही देणार. मला फक्त इथून जाऊ दे. सॉरी, मला मारू नका प्लीज. मला माफ करा. चुकून मी तुम्हाला आत्मा समजतो आणि या मुलीत तुला माझा आत्मा दिसला. तू अविश्वास दाखवलास आणि त्यात मला तुझा मनाचा कमकुवतपणा दिसला. तुझा पराभव झालाय. तुझा पराभव झालाय.
हॅलो 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 टायगर, झाकीर, आपण निघूया इथून. यो बे डर गया क्या शिंदे? अरे मगाशी बाहेर असताना आतून एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि हे म्हाताऱ्याचं प्रेत पडलं इथे. हे बघा, मला इथे काहीतरी गडबड दिसते. अरे पण त्या मुलाला शोधावं लागेल ना आपल्याला. त्याला मारायची सुपारी घेतली आपण. मला नाही वाटत त्या मुलाने इथे यायची डेअरिंग केली असेल. शिंदे क्या खाली हात जाएगा क्या? हा एवढा मोठा मस्त वाडा मिळालाय, पैसा भरपूर असेल. हात साफ करून जाऊया काय? ये होई ना बात. अरे पण त्या मुलाचं काय करायचं? निसटून जाईल ना हातातून तो. शिंदे तू एक काम कर, तू बाहेर जा आणि शोध त्याला. तोपर्यंत आम्ही इथली तिजोरी साफ करतो. अरे पण टायगर, अरे जा ना यार. तुला पण मोठ्या व्हायची संधी देतोय ना आपण. जा खलास कर त्याला. ठीक है तलवार, एक ही वार में खत्म. चल टाइगर. मुलाला मारायची सुपारी घेतली आहे, पण हे आता मला एकट्याला त्याला संपवायला पाठवत आहे. म्हणजे हे दोघे आतमध्ये आणि मी बाहेर. मी त्या मुलाला संपवणार आणि हे दोघे आतून पैसे दागदागिने लुटणार. समजा हे दोघं मला फसवून पळाले तर मी लटकेन. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी येईपर्यंत यांना बाहेर पडता येणार. अजून अर्धी रात्र जायची. सूर्योदय कधी होईल असं झालंय. या गावातील या कामासाठी कोणताही माणूस सहजासहजी तयार होईल असं वाटलं पण नव्हतं. पण त्या तरुणाच्या हिमतीला दाद द्यायला हवी. गावावरचं संकट टळावं म्हणून त्याने स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही. त्याचा करारीपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो या कामात यशस्वी होईल याची खात्री आहे मला. तुम्ही पाठवलेला माणूस मनाने कमकुवत निघाला. त्याचा पराभव झालाय. आता पुरोहिताच्या शवाला अग्नी कोणीच देऊ शकणार नाही.
त्यामुळे गावात दुसरा पुरोहित येण्याचं स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही. या गावात फक्त माझंच राज्य चालेल, फक्त माझंच राज्य. शेवटी आपल्याला ज्याची भीती वाटत होती तसंच घडलं. आता ही बातमी लवकरात लवकर गावकऱ्यांना सांगायलाच पाहिजे. एवढ्या रात्री नको, सकाळपर्यंत सर्वांना समजेल. आता आता गावावरचं संकट कधीच टळणार नाही. यातून आपली आता कधीच सुटका होणार नाही. असा धीर सोडू नका. सूर्योदय व्हायला अजून अवकाश आहे. नक्कीच चांगलं काहीतरी घडेल. जेव्हा जेव्हा माणसावर मोठी संकट आली तेव्हा तेव्हा देवानं कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन त्याला त्या संकटातून वाचवलंय आणि आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. आपली श्रद्धा खरी असेल तर तो आपल्याही संकटाला नक्की धावून येईल. मला वाटतं आपण सकाळ होईपर्यंत वाट बघूया. काय झालं तुझं मगापासून? कोण आहेस तू? मी गगन. आय एम सॉरी. मला वाटलं तू ओरडशील म्हणून मी. इट्स ओके. मी वीणा. आणि ते लोक कोण आहेत? तुझ्या का मागे लागलेत? मला नाही माहित, पण मला वाटतं कोणीतरी मला मारण्याची सुपारी दिली आहे त्यांना. पण तू इथे बेशुद्ध कशी काय पडली होतीस? आपल्याला या वाड्यातून बाहेर जायला पाहिजे. इथे एक आत्मा आहे. मी पाहिलंय त्याला. काय? हो. अगं पण तू इथे आलीस कशी? माझी गाडी नेमकी या वाड्याच्या बाहेर बंद पडली. ते सगळं मी तुला नंतर सांगते. आपल्याला इथून बाहेर जायला हवं. चल. चल. दरवाजा बाहेरून बंद आहे. मला वाटतं तो माणूस बाहेर जाताना दरवाजाला कडी लावून गेलाय. ओह नो. आता काय करायचं? काहीही करून इथून बाहेर पडायचा दुसरा मार्ग शोधायला लागणार. पण आज तर ते दोघं गेले. तिकडे कसं जाणार आपण? हे बघ, जिवंत राहायचं असेल तर इथून सुटायलाच पाहिजे. हो. चल आपण दुसरीकडे बघू. टाइगर, तू वहां पे देख. हाँ, मैं इधर देखता हूँ. ठीक आहे. एवढा मोठा वाडा, पण सगळीकडे कपाट रिकामी. शा, त्या शिंदेचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. निदान त्या मुलाचा गेम करायला मजा तरी आली असती. सही बोल रहा है तू. साला एवढा मोठा वाडा आहे पण किमती सामान मिळायच नाही. मला वाटतं हा वाडा एखाद्या पुजाऱ्याचा असेल. म्हणजे त्या कपाटात सगळ्या पोथ्या, त्या रुद्राक्षाच्या माळा, ते कापडच ठेवले. मला वाटतं आपल्याला इथं काही मिळणार नाही. नहीं टाइगर, कुछ ना कुछ तो जरूर मिलेगा. ये पुराने जमाने के लोग हैं ना, अपना कीमती सामान छुपा कर रखते थे. त्या भिंतीत सुद्धा काहीतरी लपवलेलं असेल. असं? तू एक काम कर. हां, तू दुसऱ्या खोलीत बघ. मी या खोलीतच काय मिळतंय का बघतो. ठीक आहे. आता आपण आलोच आहोत ना, तर काही ना काहीतरी घेऊनच जायचं. या वाड्यात आलोय, आपल्याला काहीतरी फायदा झालाच पाहिजे. एक तो कुछ मिल नहीं रहा है, ऊपर से तू बकबक किए जा रहा है. जा अपना काम कर. ठीक आहे.
हे कोण आहेस तू? हा, कोण आहेस कोण तू? आणि इथे काय करतोयस? अरे बोल ना, कोण आहेस तू? अरे बोल ना, बोल बोल बोल, कोण आहेस तू? हे काय हातात काय आहे तुझ्या? बघू बघू हातात काय काय? हिरा? तुझ्याकडे कुठून आला हिरा? बोल बोल, कुठून आला हिरा तुझ्याकडे? बोल बोल, तर नाक कान कापून टाकील. नको नको, मी सांगतो, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? अरे तू मागशील ते तुला देईल मी. बोल बोल, तुला काय पाहिजे? तुझा आजीव. माणसाची हाव त्याची कमजोरी दाखवते. तुझा पराभव झालाय, तुझा पराभव झालाय. ए, कोण आहेस तू? इथे काय करतोयस? या वाड्यात राहतोस तू? नाही, शेजारच्या गावात राहतो. अरे मग एवढ्या रात्री इथं काय करतोयस? हा हिरा घ्यायला मी इथे आलो होतो. या वाड्यात ना खजिना आहे. तुम्हाला हवाय का हा हिरा? नाही, आम्हाला नकोय. आम्हाला फक्त इथनं बाहेर पडायचा रस्ता दाखव. मी तुम्हाला तो खजिना दाखवू शकतो. चला माझ्या सोबत. हे बघ, आम्हाला खजिना नकोय. आम्हाला फक्त इथून बाहेर पडायचंय. आणि तूही चल आमच्या बरोबर. या वाड्यातून कोणी जिवंत जाऊ शकत नाही. आता तुम्ही वाचला, पण मी परत येईन. तुम्हाला संपवायला परत येईन. बाहेर पडायचा मार्ग शोधू आधी. चल. टायगर, 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 टायगर. कोण आहेस तू? टायगरला कोणी मारला? बोल बोल, नाही तर संपून टाके तुला मी. सांगते सांगते, मीच त्याला मारलं. तू का? कारण तो माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून मी त्याला मारलं. मग तोच प्रयत्न आता मी सुद्धा करणार आहे. तू मला सुद्धा मारणार आहेस? चल मार, चल मार. नाही, तू असं काहीच करणार नाहीयेस. याचा परिणाम खूप वाईट होईल. मी काहीही करू शकतो, परिणामांचा विचार मी करत नाही.
मांसाची वासना त्याची कमजोरी दाखवते. तुझा पराभव झालाय. आता तुझा मृत्यू निश्चित. तुझा पराभव झालाय. वीणा इथून बाहेर पडता येईल, पण ही जागा थोडी उंचीवर आहे. आपल्याला उडी मारायला लागेल. चालेल, मी मारेन उडी. या वाड्यातून बाहेर पडण्यासाठी मी काही करायला तयार आहे. थांब, मी जाते आधी. चालेल. अरे, खिडकी बंद कशी झाली? चल. तो दरवाजा बाहेरून बंद आहे. तुम्ही कोण आहात? तू कोण आहेस? माझ्याच वाड्यातून मला विचारतेस मी कोण म्हणून? हा जर तुझा वाडा असेल तर तुला माहित असलं पाहिजे या वाड्यात काय घडतंय. आधी तुम्ही सांगा तुम्ही कोण आहात आणि इथे कसे आलात? माझी गाडी बाहेर बंद पडली म्हणून आम्ही इथे आलो. पण इथे या वाड्यात कसले विचित्र प्रकार घडतायत? हे प्रेत कुणाचं आहे? आणि त्या आत्म्याने त्या मुलाला मारलं आणि आता त्याचं प्रेत कुठं आहे? हे प्रेत या गावातल्या पुरोहितांचं आहे. तुझ्या समोर ज्या तरुणाला त्या आत्म्याने मारलं तोच ते घेऊन गेला. पुरोहितांच्या प्रेताचा अंत्यविधी तो आत्मा होऊ देत नाहीये. का? कारण तसं झालं आणि या गावात दुसरा पुरोहित आला तर त्या आत्म्याचं अस्तित्व संपेल. पुरोहितांच्या प्रेताला अग्नी तोच मनुष्य देऊ शकेल ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे, ज्याची कुठलीही कमजोरी नाही. पण तो आत्मा तुला काहीच करत नाही. नाही, कारण मी त्याच्या आज्ञेत आहे. ज्या दिवशी मी त्याच्या आज्ञेबाहेर पडेन त्या दिवशी मीही संपेन. तुलाही स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्या आत्म्याच्या आज्ञेत राहा आणि या मुलीचा खून करून टाक, तरच तुझी या वाड्यातून सुटका होईल. नाही, प्लीज नको. प्लीज प्लीज मला मारू नकोस. मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. तुम्ही मला हरवू शकत नाही. तुला कसं कळलं की तो आत्मा मुलीच्या रूपात आलाय म्हणून? त्या मुलीच्या हातातलं कडं बघितलंस? त्या लहान मुलाच्या हातातही तसंच कडं होतं. हा हिरा घ्यायला मी इथे आलो होतो. पण आता मला हे कळत नाहीये की त्या आत्म्याचा सामना करायचा कसा. तू एक गोष्ट नोटीस केलीस? म्हणजे त्या लहान मुलाच्या बाबतीतही आणि या मुलीच्या बाबतीतही तू जेव्हा त्यांचं म्हणणं ऐकत नाहीस तेव्हाच ते जळू लागतात आणि गायब होत आहेत. म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? म्हणजे कदाचित पुरोहितांच्या आत्म्याला तूच अग्नी देऊ शकशील. तुझ्या चांगल्या गुणांमुळे तू त्या आत्म्याचा सामना करू शकशील. बरं झालं तू भेटलास. जाम शोधलं मी तुला, पण आता मी तुला नाही सोडणार. जॅकेट, टायगर, थांब. या वाड्यात एका दुष्ट आत्म्याचा वावर आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे इथे. आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. पण आधी सांग माझे मित्र कुठे आहेत? कदाचित आतापर्यंत त्या आत्म्याने त्यांना मारूनही टाकलं असेल. झूठ झूठ बोलते ये दोनों. शिंदे, याला मारायची आपण सुपारी घेतली होती ना? याने आमच्यावर हल्ला केला
टायगरला सुद्धा याने संपवला. याला संपून टाक. खतम कर इसको. थांब. ऐक, तुझ्या दोन्हीही मित्रांना त्या आत्म्यानेच मारलंय आणि तोच आत्मा आता या तुझ्या मित्राच्या रूपात इथे आलाय. त्याच्या हाताकडे बघ, त्याच्या हातातल्या कड्याकडे बघ. हे कडं होतं त्याच्या हातात कधी? शिंदे शिंदे हे कड मला वाड्यात मिळालं. तू यांचं ऐकू नकोस. संपून टाकेला. खतम कर इसको. एक माझा तलवार सोड. ऐक, ही घे तलवार. तो पुन्हा उठून मारण्याआधी मारून टाक त्याला. मार त्याला, मार त्याला. नाही, वीणा तो बेशुद्ध पडलाय आणि अशा अवस्थेत त्याला मारणं हे माणुसकीला शोभत नाही. सॉरी, मी घाबरून तुला काहीतरी सांगत होते, पण तू संयम बाळगलास म्हणून बरं झालं. हे गुंड तुला का मारायला आले होते ठाऊक आहे का? तुझ्या सावत्र आईनेच आम्हाला सुपारी दिली होती तुला मारायची. एवढंच नाही तर तुझ्या बापालाही तिनेच संपवलंय. तिला शिक्षा व्हावी असं वाटत असेल तर मला शरण आहे. मी सांगतो तसं ऐक. माझ्या आईच्या गुन्ह्याला शिक्षा द्यायला कायदा आहे इथे आणि तिला शिक्षा द्यायची की नाही हे पोलीस ठरवतील. त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज नाही. जा इथून. पराभव झालाय तुझा. मुलगी जिवंत राहावी असेल तर निघून जाईत ना. तू याचा अजिबात ऐकू नकोस. माझी काळजी करू नकोस. थांब. मी हारलो तुझ्या समोर. शरण आहे मी तुला. तिला सोडून दे. हवं तर माझा जीव घे पण तिला सोडून दे. मी घे तलवार. त्याग हा माणसाचा सर्वात मोठा सद्गुण आहे. जो आपल्या आयुष्यात त्याग करायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःवर विजय मिळवू शकतो. मी पोलिसांना सगळं खरं खरं सांगेन. मला माफ करा. तुला माफ करणारा मी कोण? करता करविता तो भगवंत आहे. त्याच्याकडे जाऊन माफी माग. बाळा, नाव काय तुझं? माझं नाव गगन आणि ही वीणा. तुम्हा दोघांनाही आमचे खूप खूप आशीर्वाद आहेत. आज तुम्ही गावावरचं मोठं संकट टाळलंय. तुला कसलीही कल्पना नसताना वाड्यातल्या आत्म्याशी रात्रभर सामना करून तू आम्हाला संकटातून मोकळं केलंयस. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. जर तुमच्या गावावरचं संकट दूर झालं असेल तर मला आनंदच आहे. पण त्याबद्दल माझे आभार वगैरे मानू नका.
अजून एक तुला काम करायचं आहे. पुरोहिताच्या शवाला अग्नी द्यायचा आहे. तुला कसं माहित? त्या आत्म्याच्या तोंडून मी सगळं ऐकलं होतं. पुरोहितांच्या प्रेताचा अंत्यविधी तो आत्मा होऊ देत नाहीये. का? कारण तसं झालं आणि या गावात दुसरा पुरोहित आला तर त्या आत्म्याचं अस्तित्व संपेल. पुरोहितांच्या प्रेताला अग्नी तोच मनुष्य देऊ शकेल ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे, ज्याची कुठलीही कमजोरी नाही. मी अग्नी द्यायला तयार आहे. तुझ्या रूपानं देवानंच आम्हाला दर्शन दिले. त्यानं नेहमी सत्याचा विजय होतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले. आम्ही अंत्यविधीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. चला.